नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तेजस इकडे मानसीच्या आईला आणि बहिणीला म्हणजे निधीला भेटतो आणि त्यांना सांगू लागतो की संपतराव आणि मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा संपतरावांचा माझ्या बाबतीत एक गैरसमज झालेला होता. तेव्हा मानसीची आई म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा तेजस सांगू लागतो की संपतरावांना असं वाटू लागलं होतं की मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मानसी आणि तेजस यांचा दिवाळीचा हा पहिला पाडवा असतो आणि मानसी आणि तेजस आता दिवाळीची तयारी करत असतात. त्याचवेळी तिथे सुनंदा येते आणि ती म्हणू लागते की तेजस थांब जरा, मानसी आली की ती उठणं लावेल तुला आणि आंघोळ घालेल, ह्या वेळेस तुमचा पहिला पाडवा आहे ना? हे ऐकून तेजस म्हणतो हो. तेजसकडे काहीच ऑप्शन नसतो. तेजस शांतपणे असतो आणि या सगळ्या गोष्टी तेजस पाहत असतो. त्यानंतर मानसी तेजसला उठणं लावून देत असते. तेजसला म्हणत असते की थांब, मी तुला उठणं लावून देते आणि मग तेजसला ती उठणं लावून देते. त्यानंतर तेजस मानसीकडे पाहत असतो. खरं तर तेजस खूप कम्फर्टेबल होत असतो. त्याला असं वाटत असतं की मानसी माझ्यामुळे यात सगळी अडकली जात आहे. परंतु मानसी मात्र खूपच फ्रँकली ह्या सगळ्या गोष्टी करत असते. मानसी म्हणत असते की जे काय आहे ते सगळं तिनं ॲक्सेप्ट केलेलं असतं. तेजस आणि मानसीचं लग्नही तिनं ॲक्सेप्ट केलेलं असतं आणि त्याचवेळी मानसी तेजसला उठणं लावत असते आणि तेजस मानसीकडे पाहत असतो. खरं तर मानसी आपलं लग्न ॲक्सेप्ट करून या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी आणि तेजसला मानसीने उठणं लावून दिलेलं आहे. सुनंदा आणि आबा दोघेही तिथं आहेत. तेजसकडे पाहत आहेत, मानसीकडे पाहत आहेत आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सुनंदा तयार होऊन आलेली असते. तेजसची पण तयारी झालेली असते आणि मग सुनंदा येऊन तेजसला म्हणते की थांब जरा, आता मानसी येईल आणि मानसी तुला ओवाळेल, आज पाडवा आहे ना, मग बायकोने नवऱ्याला ओवाळायचं असतं, हे सगळं ती सांगत असते. आणि त्याचवेळी तेजस पाहतो तर मानसी खूप सुंदर अशी पिंक कलरची साडी नेसून तिकडे येत असते. मानसी तयार व्हायला गेलेली असते आणि मानसी साडी नेसून येते आणि तेजस तिच्याकडे पाहत असतो. मानसी खूपच सुंदर दिसत असते आणि तेजस मनापासून तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी आणि तेजस एकमेकांकडे पाहू लागलेले आहेत आणि मग आभा तिथं येते आणि तेजसच्या हातामध्ये गजरा देते आणि तेजसला म्हणू लागते की दादा, हा गजरा वहिनी आली ना की तिच्या केसात माळून दे. त्यावेळेस तेजस पाहतच असतो. तेजसला कळत नाही आहे की आता काय बोलायचं. म्हणजे वहिनी म्हणतेस तू, पण हे ॲक्सेप्ट नातं त्यांच्यावरती ओझं होऊ लागलेलं आहे. या नात्याचं काय करायचं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचवेळी आभा तिथं धावत येते आणि म्हणते की नाही दादा, हा गजरा तू द्यायचाच आहे, असं म्हणत तो गजरा ती तेजसच्या हातात देते आणि सांगू लागते. त्यानंतर मानसी तिथे येते. आता तेजसला तो गजरा मानसीच्या केसात माळून द्यायचा असतो आणि मानसी तेजसकडे पाहू लागते. आता तेजस तो गजरा मानसीच्या केसामध्ये माळून देत असतो आणि तेजस म्हणू लागतो की मी काय करतो हे सगळं, मला तर लकी चार्म आवडायच्या ना, मग आता हे सगळं काय होतं आहे, हा प्रश्न तेजसला पडलेला असतो. तेजस म्हणत असतो की हे काय होणार आहे, हे सगळं चुकीच्या पद्धतीनं तर नाही ना चाललेलं. लकी चार्म मला आवडत होत्या म्हणून तर मी त्यांच्या प्रेमात पडलेलो होतो. मला त्या हव्या होत्या, मला त्यांच्याशी लग्न करायचं होतं आणि आज मी हे काय करतोय, हा प्रश्न तेजसला पडलेला आहे. तो मानसीकडे पाहू लागतो आणि मानसीला म्हणत असतो की मानसी आणि लकी चार्म असं तो बोलू लागतो आणि मानसीच्या केसामध्ये तो गजरा माळून देत असतो. मानसी मात्र वाट बघत असते तेजस आत्ता तरी गजरा घालेल, पण फायनली मानसी आणि तेजस हे दोघंजण एकत्र यायला लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर केसात गजरा माळून होतो आणि मग तेजस विचार करू लागतो. तेजस म्हणतो हे सगळं काय आहे, कारण त्याचं मन त्याच्याशी बोलायला लागलेलं आहे आणि ते म्हणू लागलेलं आहे की प्रॉब्लेम काय आहे, कारण इतके दिवस तर लकी चार्म तुला हव्या होत्या आणि आत्ता त्या तुझ्याजवळ आहेत तर तू त्यांना तुझ्यापासून का नाकारतोय. खरं तर तू त्यांच्या प्रेमात पडलेला आहेस ना, मग प्रॉब्लेम काय आहे, हे सगळं त्याचं मन त्याला सांगत आहे. आणि नकळतपणे तेजसच्या मनानेच आता मानसीवरील प्रेमाची कबुली दिलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.